उरीमध्ये उरीच्या जवळ एक परिसर आहे मोहरा नावाचा। या ठिकाणी भ्याड पाकिस्तानकडून वारंवार सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट केलं जातंय आणि रात्रीच्या वेळेला ड्रोनने मारे करायचा प्रयत्न सुरू आहे। नागरी परिसरामध्ये हे हल्ले करायचा प्रयत्न सुरू आहे। या हल्ल्यांमुळे उरी श्रीनगर रस्त्याचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। 2 दिवस आधी पाकिस्तानच्या तोफगोळ्यांच्या माऱ्यामध्ये याच रस्त्यावरती एका महिलेचा मृत्यू सुद्धा झाला होता आणि काल रात्री सुद्धा याच परिसरात पुन्हा एकदा उखळी तोफांचा मारा सीमेपलीकडून पाकिस्तानने केलेला आहे। मोहरा परिसरामधल्या पाकिस्तानच्या हल्ल्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी। भारतीय सैन्याच्या कारवाईने हादरलेला पाकिस्ताननं पुन्हा एकदा सिव्हिलियन झोनला अटॅक करण्याचा प्रयत्न केला। मागच्या रात्री उरी बारामुल्ला इथं हेवी शेलिंग केली गेली, आर्टिलरी फायर्स केले गेले आणि लॉंग रेंज मिसाईलही काही भागात सोडल्या गेल्याची माहिती आहे। आणि त्यामुळं रस्ता जिथून सिव्हिलियन जातात, सिव्हिलियन जिथे राहतात त्या भागांमध्ये काल रात्री शेलिंग झाली होती। इथे घरं आहेत आणि घरांवरती हे शेल पडले असते, मात्र तो शेल इथे येऊन पडला। ह्या झाडाला मोठं नुकसान झालं, हे झाड खाली पडलं, कोसळलं आणि त्यासोबतच हाय टेन्शन वायर ज्याने इलेक्ट्रिसिटी पोचते ते हाय टेन्शन वायर देखील खाली पडलेले आपण पाहतोय। हे डोंगर तुम्ही पाहताय, हे पीक हे भारतीय सीमेच्या अंतर्गत अत्यारीत येणारं डोंगर आहे। हे बांडीचा पूर्ण परिसर आहे आणि याच्या ठीक मागे कमांड कोर्टची शेवटची पोस्ट आहे। त्याच्या मागे मुझफ्फराबाद जे पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू काश्मीरचं भाग येतं, तिथून पाकिस्तान नेहमी शेल फायर करतं आणि लॉंग रेंज शेलिंग इथं झालेली आणि म्हणूनच ह्या डोंगराच्या आरपार इथं हे शेल पडतायत आणि रस्त्यावरती पडतायत। खड्डा इथं झालेला आपण पाहतोय आणि इथं नुकसान झालेलं पाहतोय। तर पाकिस्तान जे फ्रस्ट्रेटेड आहे, त्यांनी आपले स्वतःचे ड्रोन पाडलेले आहेत, त्यांचा कोऑर्डिनेटेड एफर्ट दिसत नाहीये, त्यांच्या आपसामध्ये करायचं काय ह्याचा थांगपत्ता नाहीये आणि म्हणूनच सिव्हिलियनला टार्गेट केलं जात आहे। आणि इथं उरीमध्ये काल रात्रभर मोठ्या प्रमाणात, फक्त उरी नव्हे तर बारामुल्लामध्ये देखील मोठ्या प्रमाणात शेलिंग आणि लॉंग रेंज फायर केले गेले होते, ज्याचं नुकसान सिव्हिलियनला झालेलं आहे। पण आपल्या आर्मीनं चोख उत्तर दिलं आणि आपल्या आर्मीच्या कोणत्याही कॅम्पला किंवा कोणत्याही इन्स्टॉलेशन्सला नुकसान नाही होऊ दिलेलं आहे। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, उरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।